हॅलो मंडळी, तर आज मी बनवले आहेत पुरणाच्या पोळ्या, तेही माझ्या पद्धतीने. रेसिपी आवडली तर कमेंट जरूर करा. तर आता मी डाळ शिजत घातलेली आहे. ही पाव किलो डाळ आहे आणि 10 ते 15 मिनटं मी भिजत घातलेली. त्यानंतर मी कुकरमध्येही घातली आहे आणि कुकरला झाकण लावायच्या आधी आपण पाण्यात उकळून घेऊया. जो फेस येईल तो काढून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला पोटाला त्रास होणार नाही. डाळीवरचा पूर्ण फेस काढल्यानंतर आपण डाळ चांगली शिजवून घेणार आहोत, कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या करून. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ अगदी मऊ अशी शिजलेली आहे. आता हे आपण पाव किलोच गूळ घालून पुरण हे आपण शिजवून घेत आहोत. तर फास्ट फ्लेमवर आपण हे पुरण शिजवून घेतलेलं आहे. आता चाळणीवर छान असं आपण चाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात घातलेले आहे सुंठ पावडर आणि वेलची पावडर आणि व्यवस्थित मिक्स करून आपण साईडला ठेवून दिलेलं आहे. आता पोळ्यांसाठी पीठ मळून घेऊया. तर मी हे पीठ घेतलं आहे, त्याच्यात हळद घातली आहे, मीठ घातलं आहे आणि छान असं आपण हे पीठ मळून घेत आहोत. पीठ जसं आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे. पिठाचा गोळा व्यवस्थित आपण करून घेतला आहे. त्याच्यावर थोडंसं आपण तेल लावून पुन्हा एकदा आपण मळून घेत आहोत. आता हा गोळा आपल्याला असंच ठेवायचा आणि ह्याच्यात आपल्याला पीठ बुडेल इथपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घालून कमीत कमी 1 ते 2 तास पीठ झाकून ठेवलेलं. त्याच्यानंतर हे पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी मऊ असा लुसलुसीत होईपर्यंत आपल्याला छान असं मळायचं आहे. कमीत कमी 3 ते 4 मिनटं आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे, पीठ अगदी मऊ होईपर्यंत. त्यानंतर पुन्हा आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घालून हे व्यवस्थित मळायचं आहे. आता पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊया. पिठाचा एक छोटा गोळा काढून घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात पुरण भरायचं आहे आणि पुरण भरल्यानंतर व्यवस्थित आपण पिठाचं तोंड बंद करायचं आहे आणि तांदळाच्या पिठात बुडवून आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत. तांदळाचं पीठ मी ह्यासाठी घेतलं आहे, पोळ्या लाटताना खाली चिकटत नाही, त्यामुळे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठामुळे पोळी व्यवस्थित अशी लाटली जाते. आता एक साईडला मी तवाही गरम करत ठेवला होता. आता तवा छान गरम आहे, त्याच्यावर आपण पोळी घातलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि एक साईडने आपल्याला छान अशी आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित झाली की दुसरी बाजूही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच्यावर साजूक तूप लावायचं आहे आणि पोळी आपली छान अशी ही तयार झाली आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.